पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी हे दुष्काळी गाव. परंतु या गावातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत जारकरवाडी हद्दीतील डिंभे धरण उजवा कालव्यातून पाणी जलसिंचन योजना राबवली आहे. परंतु या जलसिंचन योजनेला महावितरण कंपनीने सौर ऊर्जाचे वीज कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे. परंतु सौर ऊर्जाने शेतीपंपला पुरेसी वीज पुरत नसल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीत उत्पादन घेणे अवघड झाले. या शेतकऱ्यांनी सोने तारण बँकेचे कर्ज उसनवाडी करून अनेक शेतकऱ्यांनी जलसिंचन योजना पूर्ण केली आहे. सौर ऊर्जाने पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे या जलसिंचन योजनेतील शेतकरी अडचणीत आला आहे. एकूण 11 योजनेतील शेतकऱ्यांना सौर ऊर्जाने वीज पुरवठा केला जात आहे, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. येथील शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे थेट वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा मंत्रालय यांच्याशी पत्रव्यवहार करून येथील शेतकऱ्यांना थेट वीज उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात आज दिनांक 22 रोजी धामणी येथील शेतकरी महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जैन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पारगाव कारखाना येथे संयुक्त बैठक घेतली. संबंधित शेतकरी व दिलीप वळसे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया. नमस्कार, मी संकेत वाईकर. आज आम्ही धामणी व पाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी दुष्काळ हटवायचा या उद्देशाने आपल्या डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यावरून पाईपलाईन नेण्याचं प्रस्तावित केलं होतं. या ठिकाणी आमच्या धामणी व पाडदरा परिसरामधून जवळपास 9 ते 10 पाईपलाईन या ठिकाणी कामं पूर्ण होऊन या ठिकाणी पडलेली आहेत. हे करत असताना या ठिकाणी कसल्याही प्रकारची सरकारकडून कोणाला एकही रुपयाची मदत झालेली नाहीये. सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कोणी आपल्या घरातील सोने तारण ठेवून कर्ज काढून हात उसने घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन उभ्या केलेल्या आहेत. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी सोलरने आम्हाला वीज कनेक्शन न दिल्यामुळे आणि सोलर वरतीच तुम्हाला कनेक्शन घेऊन पाणी न्यावं लागेल या आडमुठ्या भूमिकेमुळे या ठिकाणी सर्व पाईपलाईन या ठिकाणी आमच्या अडचणीत आलेल्या आहे. या ठिकाणी सरकारने सोलरची चाचणी घेऊन पाहिली आहे. सोलरची चाचणी घेतली असता ज्या प्रमाणामध्ये आम्हाला पाणी येणं अपेक्षित होतं त्या प्रमाणामध्ये येत नाहीये. आणि या ठिकाणी आम्हाला विजेची समस्या ही फक्त 4 महिन्यापुरती, ज्यावेळेस कॅनलला पाणी असणार आहे त्यापुरतीच आम्हाला विजेची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी आम्हाला एवढा मोठा सोलरचा खर्च करणं, पाईपलाईनचा खर्च करत असताना आमच्या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे कर्ज काढून काय करून या ठिकाणी पाणी पैसे उभे करून त्या ठिकाणी पाईपलाईन पूर्ण केल्या आहेत. सोलर करत असताना सरकार जरी आम्हाला अनुदान जरी देत असलं तरी सोलरचा खर्च आम्हाला परवडणारा नाहीये. आणि 4 महिन्याच्या पाण्यासाठी आम्हाला 12 महिने सोलर पोसणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे सरकारने या ठिकाणी स्थानिक पातळीवरती थोडासा शेतकऱ्यांचा विचार करून आम्हाला वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावेत, ही आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. आम्हाला विश्वास आहे की आमची मागणी आम्ही आपल्या आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. त्याला प्रतिसाद देत साहेबांनी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आमची हकीकत या ठिकाणी मांडलेली. त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी राज्याचे MSEBचे अधिकारी असतील, स्थानिक इरिगेशनचे अधिकारी असतील व सर्व तालुक्यातील अधिकारी या ठिकाणी आले. तर आज आम्हाला असा विश्वास आहे की आम्हाला या ठिकाणी 100% आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल, ही आमची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. आम्ही गावातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 11 जलसिंचन योजना रजिस्टर केलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत. बँकेचं कर्ज काढलेलं आहे, पाईपलाईन टाकून झालेली आहे, वीज पुरवठ्याची अडचण आहे. आता नवीन धोरणाप्रमाणे महावितरण कंपनी शेतकऱ्यांना थेट वीज पुरवठा देत नाही, तर त्यांना तो वीज पुरवठा साठी सोलर पॅनेलचाच वापर करावा लागतो. आणि तो सोलर पॅनेलचा वापर त्या ठिकाणी होत असल्यामुळे तिथं काही टेक्निकल अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सोलर पॅनेल बसवण्यासाठी जागा लागणार आहे, ती जागा मिळवणं आवश्यक राहणार आहे. मग त्याच्यानंतर सोलर पॅनेलच्या कंपनीने त्याची गॅरंटी दिली पाहिजे की किती हॉर्स पॉवरची मोटार किती तास चालेल. इथे 25, 30 हॉर्स पॉवरच्या 11 स्कीम्स आहेत. प्रत्येक स्कीममध्ये अनेक शेतकरी आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कर्ज काढून वर्षभर जवळपास झालं, जास्त झालं असेल. व्याज चालू आहे, लिफ्ट चालू नाही, पाणी मिळत नाही, शेतकरी हवालदिल आहे.
आणि म्हणून त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी अनेक वेळा बोललो. परवा 2 दिवसापूर्वी महावितरणचे मॅनेजिंग डायरेक्टर लोकेश चंद्रा यांच्याबरोबर माझी मीटिंग झाली. त्यांनी तिथूनच चीफ सेक्रेटरीना चीफ इंजिनियरला सूचना दिल्या, तुम्ही जागेवर जाऊन पहा. मी सांगितलं मी येतो, आपण एकत्र मीटिंग करू, नक्की अडचणी काय आहेत त्या समजून घेऊ, त्या सोडवायचा प्रयत्न करू. आज सगळ्या एजन्सी बरोबर पाटबंधारे विभाग, जैन इरिगेशन, महावितरणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. ते आता याचा रिपोर्ट तयार करतील आणि कशा पद्धतीने वीज पुरवठा या शेतकऱ्यांना देणं शक्य होईल हे सांगतील. पण या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्यांचं क्षेत्र भिजवण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल याची मी खात्री देतो. सर त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भीमाशंकरचं मंदिर हे खेड तालुक्यात आहे, हे आपल्याला सगळ्यांना अनेक वर्षापासून किंवा पूर्वीपासून माहिती आहे. निम्म्या पायऱ्यापर्यंतचा भाग हा आंबेगाव तालुक्यामध्ये आहे. सगळ्या सुखसुविधा ज्या आवश्यक आहे त्या आंबेगाव तालुक्यातून दिल्या जातात. आरोग्य सुविधा, पाणी, परत एसटी किंवा जे काही लागेल या सगळ्या सुविधा दिल्या जातात. पिण्याच्या पाण्यासाठी तलाव सुद्धा, गोठेवाडीचा तलाव आहे, कोंढवळचा तलाव आहे. आणि त्यामुळं हा प्रश्न 2 तालुक्याचं भांडण हे अजिबात नाही. प्रश्न काय होता तर बाबाजी काळे, खेडचे विद्यमान आमदार श्री बाबाजी काळे यांनी एक अशी भूमिका मांडली मीटिंग मध्ये, ते व्हीसीवर होते की व प्रत्येक ठिकाणी आंबेगावचं नाव असतं, आमचं खेडचं पण नाव असू द्या. तर मी सांगितलं की तुमचं म्हणणं मला मान्य आहे, फक्त आपल्याला याच्यामध्ये खेड आंबेगाव असं लिहिलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये वावगं असं काही नाही. तर त्याच्यातून आता कोणीतरी काहीतरी बोलतंय, काहीतरी आव्हानं करताय, या गोष्टीला मी महत्व नाही देत नाही. मी विकासाचं काम करणारा माणूस आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ते फक्त तो प्रश्न फक्त त्या आराखड्याला नाव देण्याबद्दलचा होता. भीमाशंकर मंदिराबद्दल नव्हता, तालुक्याबद्दल नव्हता, काहीच नव्हतं असं आहे. आणि त्याचा स्पष्ट खुलासा आज मी खेडला सन्माननीय आमदार बाबाजी काळे यांच्या बंधूंचं निधन झालं त्यावेळेला सांत्वनासाठी गेलो होतो. तिथे काही पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारले, मी त्यांना हे सगळं समजावून सांगितले.